नमस्कार मित्रांनो. आज जो आपण फिजिक्समध्ये सेक्शन स्टार्ट करणार आहे दॅट इज थर्मल फिजिक्स. ओके. थर्मल फिजिक्स ह्या सेक्शनमध्ये बघा बेसिकली 3 चॅप्टर्स आहे. फर्स्ट वन इज जो आपण आज स्टार्ट करणार आहे दॅट इज थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ठीक आहे. दुसरा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये दॅट इज केटीजी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्ड वाला जो चॅप्टर आहे दॅट इज थर्मोडायनॅमिक्स. ओके. सो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये पहिला जो पार्ट आहे आपला दॅट इज कॅलोरीमेट्री. राईट. पहिला जो आपला पार्ट आहे दॅट इज कॅलोरीमेट्री. तर कॅलोरीमेट्री स्टार्ट करूयात. आता कॅलोरीमेट्री म्हणजे काय रे? इट इज दी हीट ट्रान्सफर. लाईक हीट कशी ट्रान्सफर होणार फ्रॉम हॉट बॉडी टू लोअर बॉडी. ठीक आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की एक जर हॉटर बॉडी असेल म्हणजे ज्याचं टेम्परेचर जर जास्त आहे, लेट्स एक बॉडी कन्सिडर करू आपण विच इज ॲट 70 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. याला जर मी कनेक्ट केलं एका दुसऱ्या बॉडीसोबत ज्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस, वी नो दॅट heat will transfer from 70 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस. बरोबर. सो याचं टेम्परेचर जास्त आहे, याचं टेम्परेचर कमी आहे. ठीक आहे. तर बेसिकली फंडामेंटली पहिले आपण टेम्परेचरला समजू रे की टेम्परेचर काय असते नक्की. राईट. सो टेम्परेचरचे जर आपण डेफिनेशन्स बघितले, ओके, टेम्परेचरची जर डेफिनेशन बघितली, सो टेम्परेचर इज वॉट रे? इट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स. ओके. टेम्परेचर इज व्हॉट? इट इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. तर सर्वात पहिले आपण बघू टेम्परेचर काय असते. टेम्परेचर. ओके. सो टेम्परेचरची जे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले ते काय? इट इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. इट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे पार्टिकल्सची. ओके. जसं की एक्झाम्पल घेऊ आपण. कन्सिडर करा हा एक कंटेनर आहे रे. ठीक आहे. आणि ह्या पर्टिक्युलर कंटेनरमध्ये जर आपण याच्यामध्ये जर आईस ठेवलं आहे, बघा आईस आहे. ठीक आहे. आणि खाली आपण याला हीट देऊ. ठीक आहे. एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपण आईस ठेवलं आहे आणि याला जर आपण हीट दिली तर काय होणार? आईस पहिले तर मेल्ट होणार. ओके. हीट जर आपण कंटिन्यू चालू ठेवली रे इथे तर आईस मेल्ट झाल्यानंतर काय होणार? वॉटरमध्ये कन्व्हर्जन होणार आणि वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार रे? स्टीममध्ये होणार. बरोबर की नाही? बघा इथे काय होणार? पहिले तर आपल्याकडे आईस आहे. आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार रे? वॉटरमध्ये. नंतर वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार रे? स्टीममध्ये होणार. राईट. ठीक आहे. तर आपल्याला इथे बेसिकली बघा टेम्परेचरला समजायचं आहे. आता टेम्परेचर म्हणजे काय? आता इथे बघा पहिले हा काय? आईस आहे. ठीक आहे. आईस. सो इंटर ॲटॉमिक लेवलला जर आपण बघितलं रे जे मॉलिक्युल्स आहे याच्या आतमध्ये ते फुल्ली कॉम्पॅक्ट असतील. बरोबर. इंटर ॲटॉमिक लेवलला जर आपण बघितलं तर याच्या आतमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते फुल्ली कॉम्पॅक्ट असणार. बरोबर. आता कुठला पण सॉलिडला एक पर्टिक्युलर शेप असतो रे. का बरं शेप असतो? बिकॉज त्याच्या आतमध्ये जे पार्टिकल्स आहे, ओके, त्याच्या आतमध्ये जे पार्टिकल्स आहे त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो रे. ठीक आहे. म्हणजे हे जितके पण पार्टिकल्स आहे यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. राईट. यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स कीप्स दिस सॉलिड ऑब्जेक्ट इन सॉलिड स्टेट. ठीक आहे. किंवा एक शेप त्यांना देते. ओके. ड्यू टू धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स. राईट. आता जेव्हा आपण याला हीट करतो तर काय होणार? हे जे पार्टिकल्स आहेत, राईट, हे जे पार्टिकल्स आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, दे विल स्टार्ट व्हायब्रेटिंग. राईट. दे विल स्टार्ट व्हायब्रेटिंग. व्हायब्रेट करते म्हणजे काय होणार? त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ते इन्क्रीज होणार. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी आहे ते इन्क्रीज होणार. म्हणजे असं जर कन्सिडर केलं मी, हा सॉलिड आहे. ठीक आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स लेट्स से आपण कन्सिडर करू रे की 100 युनिट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके. इनिशियली 100 युनिट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे पार्टिकल्स टू पार्टिकल्स व्हॅरी करेल. इथे मी आईस घेतलंय तर मी कन्सिडर करतोय की 100 युनिट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि इनिशियली हे जे पार्टिकल्स आहे व्हायब्रेट करत असणार बट व्हायब्रेशन इज व्हेरी स्मॉल. सो यू कॅन से दॅट कायनेटिक एनर्जी इज व्हेरी लेस. तर इनिशियली मी असं कन्सिडर करतो की जे कायनेटिक एनर्जी आहे रे ते कुठेतरी 2 युनिट्स वगैरे आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे? 2 युनिट्स ॲट रूम टेम्परेचर यू कॅन से. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण हीट वाढवणार, ठीक आहे, हीट जसं आपण वाढवणार रे कायनेटिक एनर्जी काय होणार? वाढेल. कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? व्हायब्रेशन ऑफ दिस मॉलिक्युल्स विल गेट इन्क्रीज. राईट. व्हायब्रेशन वाढल्यामुळे काय होणार? कायनेटिक एनर्जी वाढेल. आता हे जी एनर्जी आहे विच इज फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. राईट. इंटर ॲटॉमिक लेवलला जे एनर्जी आहे ज्याच्यामुळे हे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना चिटकू नये. ओके. एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट बनवू नये.
सो हा जो फोर्स आहे हा फोर्स तेवढाच राहणार, हा फोर्स काही चेंज होणार नाही. ओके, जर आपण हीट वाढवली बघा, इथे हीट जर वाढवली त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार, बट हा जो फोर्स आहे तो तेवढाच राहणार. म्हणजे इनिशियली हा जर 100 युनिट असेल, ओके, लेट्स से दिस इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज वॉट रे 100 युनिट्स. ओके, त्याच्यानंतर आपण याला हीट केल्यानंतर काय होणार, कायनेटिक एनर्जी वाढेल. ओके, पहिले बघा कायनेटिक एनर्जी 2 युनिट्स होती, तर नंतर होऊ शकते की हे जे कायनेटिक एनर्जी आहे इट विल बिकम 10, इट विल बिकम 20, इट विल बिकम 30, इट विल बिकम 40, इट विल बिकम 50. ओके, त्याच्या पुढे पण वाढत जाणार. आता ज्या पॉइंटला हे जे कायनेटिक एनर्जी आहे 50 बनेल, ज्या पॉइंटला हे जे कायनेटिक एनर्जी आहे 50 बनेल रे, म्हणजे 50 म्हणजे काय, याच्या हाफ आहे, राईट. आता जसं जसं कायनेटिक एनर्जी वाढेल बघा, हे जे मॉलिक्युल्स आहे दे विल स्टार्ट व्हायब्रेटिंग, आणि मॉलिक्युल जर व्हायब्रेशन मोडमध्ये आले तर त्यांच्यामधली जे स्पेसिंग आहे रे, त्यांच्यामधली जे स्पेसिंग आहे ते वाढेल. आणि स्पेसिंग जर वाढली, ओके, स्पेसिंग जर वाढली तर यांचं जे कन्व्हर्जन आहे ते हळूहळू कशामध्ये स्टार्ट होणार, हे जे सॉलिड आईस आहे याचं कन्व्हर्जन हळूहळू वॉटरमध्ये व्हायला स्टार्ट होणार. हे कधी होणार, जेव्हा कायनेटिक एनर्जी विल बिकम 50 युनिट्स. ओके, हे एक जस्ट नॉर्मल नंबर मी कन्सिडर करत आहे, याला काही युनिट वगैरे मी दिलेलं नाही आहे. ओके, तर आपण कन्सिडर केलं की इनिशियली इंटर ॲटॉमिक लेवलला जी एनर्जी आहे ती किती आहे, 100 युनिट. आता कायनेटिक एनर्जी आपण हीट जेव्हा दिली त्याला तर कायनेटिक एनर्जी वाढली, तर आता किती झाली कायनेटिक एनर्जी 50. सो त्याच्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहे हे लांब लांब जायला बघतील, ठीक आहे. आणि मॉलिक्युल्स जेव्हा लांब लांब जातील, सो हा जो आईस आहे इट विल स्टार्ट मेल्टिंग, राईट, दिस आईस विल स्टार्ट मेल्टिंग. तर आपण असं म्हणू शकतो रे की ज्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी बनेल 50% ऑफ दिस इंटर ॲटॉमिक लेवलला जी एनर्जी आहे त्याच्या 50% जेव्हा आपली कायनेटिक एनर्जी बनेल, त्या पॉइंटला हा जो आईस आहे इट विल स्टार्ट मेल्टिंग. बरोबर आहे. आता मेल्ट व्हायला स्टार्ट झाला म्हणजे काय होणार, हा जो आईस आहे रे हा कन्वर्ट होऊन जाणार, पूर्णपणे कन्वर्ट होऊन जाणार. हा कशामध्ये कन्वर्ट होणार रे, लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होणार. आणि ज्या पॉइंटला हा आईस कन्वर्ट होते लिक्विड वॉटरमध्ये, ते जे टेम्परेचर असते रे दॅट इज व्हॉट मेल्टिंग पॉईंट. बरोबर, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट. सो आईसच्या केसमध्ये इट इज व्हॉट, वॉटरच्या केसमध्ये इट इज 0 डिग्री सेल्सिअस. ओके, सो 0 डिग्री सेल्सिअस इज वॉटर मेल्टिंग पॉईंट. आय होप दिस इज क्लिअर. त्याच्यानंतर आणखी जर आपण हीट दिली तर कायनेटिक एनर्जी जी आहे, ओके, कायनेटिक एनर्जी आणखी वाढेल. ठीक आहे. आता बघा इंटर ॲटॉमिक लेवलला जे एनर्जी आहे ज्याच्यामुळे हे पार्टिकल्स कॉन्टॅक्टमध्ये आहे, आता सुद्धा लिक्विड बनलंय, ओके, म्हणजे पार्टिकल्स थोडे लांब लांब गेले बट तरी सुद्धा त्यांच्या आतमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो चेंज होणार नाही रे, तो तेवढाच असणार, 100च असेल. ठीक आहे, फक्त इथे कायनेटिक एनर्जी वाढत आहे. आता ज्या पॉईंटला मेल्टिंग पॉईंट आपल्याला मिळाला आहे 0 डिग्री सेल्सिअस, त्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी किती होती बघा, 50 युनिट. आता जर अगेन आपण हीट दिली आणि कायनेटिक एनर्जी जर लेट्स से कायनेटिक एनर्जी इफ इट इज ग्रेटर दॅन 100, कायनेटिक एनर्जी ज्या पॉईंटला ग्रेटर दॅन 100 होईल तर काय होणार बघ, मॉलिक्युल्स जे आहे ते जास्त व्हायब्रेट करणार आणि त्याच्यामुळे स्पेसिंग बिटवीन दी मॉलिक्युल्स काय होणार रे, इन्क्रीज होणार. ठीक आहे, म्हणजे स्पेसिंग बिटवीन दी मॉलिक्युल इन्क्रीज होत आहे म्हणजे ते जे मॉलिक्युल्स आहे ते फार लांब लांब असणार. आणि मॉलिक्युल जर लांब लांब असेल इट मीन्स अगेन इथे काय होत आहे रे, स्टेट जे आहे ते चेंज होत आहे. म्हणजे पहिले वॉटर होतं, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, स्टीममध्ये होत आहे. आणि ज्या पॉईंटला वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होते त्याला आपण कुठला पॉईंट म्हणतो रे, इट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. राईट, इट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. अंडरस्टूड. सो मला काय सांगायचं आहे, ह्या पूर्ण एक्सपेरिमेंटमध्ये जसं जसं टेम्परेचर वाढत आहे, टेम्परेचर वाढत आहे म्हणजे काय होत आहे नेमकं, टेम्परेचर वाढत आहे म्हणजे काय रे, कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर इन्क्रीज होत असेल तर टेम्परेचर सुद्धा त्या बॉडीचं, त्या पर्टिक्युलरली बॉडीचं वाढणार आहे. आय होप तुम्हाला टेम्परेचर एकदम क्लिअर झालं असेल. याच्यामध्ये थर्मल एनर्जी जर आपण बघितलं, थर्मल एनर्जी म्हणजे काय, पूर्ण मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी. म्हणजे जसं की आता इथे जितके पण मॉलिक्युल्स आहेत सर्वांची कायनेटिक एनर्जी जर आपण ॲड केलं तर आपल्याला काय मिळणार, थर्मल एनर्जी. बट त्याचं जर आपण ॲव्हरेज केलं म्हणजे टोटल एनर्जी डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल जर आपण केलं रे, ओके, सो दॅट इज व्हॉट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल अँड दॅट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज व्हॉट रे, टेम्परेचर. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर बेसिकली मला इथे काय सांगायचं आहे की टेम्परेचर म्हणजे काय, इट इज जस्ट अ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, सो कायनेटिक एनर्जी जर वाढेल तर टेम्परेचर पण वाढणार आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर गाईज.